सर 40,000 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी कॉन्ट्रॅक्टर उद्या आंदोलन करणार आहेत। आपण पाहतोय एकीकडे एक योजना राबवली जाते, इकडे हे पैसे वळवले जात आहेत अशी चर्चा आहे। तर काही खास लोकांना योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये, आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं, त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते। पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे। माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे पगारसुद्धा सरकारनं ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत। ओव्हरड्राफ्ट काल प्रधानमंत्री मोदी आले, त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या। पैसे कुठून आणणार आहेत? लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत। खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे, मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली। तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी। महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही। तिजोरीत पैसे नाहीत। सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस ह्यांचेसुद्धा पगार होणार नाही आहेत। ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे, म्हणजे कर्जावर। अशा परिस्थितीमध्ये 40,000 कोटी 50,000 कोटीचे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहे। बरोबर ना? कोणाकडे पैसे आहेत? त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचं। एकनाथ शिंदे हे जे उडतायत योजना घेऊन, त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे। लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत। बहिणींनाही माहिती आहे हा 2-3 महिन्याचा खेळ आहे। एकतर हे सरकार राहत नाही, हे मुख्यमंत्री राहत नाहीत, सरकार बदलणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढाच सुरू आहे। इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत, लाडके शेतकरी नाहीत, त्यांची अवस्था खराब आहे। लाडके सरकारी कर्मचारी नाहीत, लाडके पोलीस नाहीत, लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण। ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाही आहेत। 50-50 हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर कामं चालू आहेत। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं, स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहे, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात, आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झाले। दसरा दिवाळी मग अंधारात जाईल का महाराष्ट्राचे? त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार होणार नाहीत, शिक्षकांचे पगार होणार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे, कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही, धोरण नाही। सर, जागा वाटपासंदर्भात आज देखील चर्चा होणार आहे, अंतिम टप्पा आज पार पडणार असे कळते। बरं, आणि इनकमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग येते, मोठ्या प्रमाणात। काल आपण पाहिलं असे डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते
जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले दीपेश म्हात्रे, ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले. मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो, मालेगावला होतो, नाशिकला होतो. त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील. याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी देत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. त्याला म्हणतो ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात, त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्र्यांचं खारटा असं उद्धव ठाकरे म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट बोलले की मुलाशी बापाशी भेडा होतो. बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका. आताही भिडतोच आहोत. मोदी आणि शहाची कवच कुंडलं आहेत बरं का. ही कवच कुंडलं आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे. ज्या दिवशी कवच कुंडलं जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही. आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती. जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत. वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे. ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत. लाडली बहन योजना को बंद होने की कगार पर आ गई, आपने कहा क्या पूरा मामला? देखिए ये योजना पूरे देश में कहीं भी सफल नहीं, ये राजनीतिक खेल है पूरा. बाजू में मध्य प्रदेश है, आप जाकर देखिए योजना शुरू है या नहीं. वहाँ के जो वित्त सचिव हैं उनका आदेश देखिए आप क्या है. ये बहुत ही इनवैलिड एक योजना है जो फलदायी नहीं होगी और पूरी अर्थव्यवस्था चरमरा जाएगी और गई है. मध्य प्रदेश एक ऐसा राज्य है, वहाँ इस प्रकार की योजनाएं बहुत चलाई और आज ये लाडली बहन योजना वहाँ भी बंद हो गई है. तो महाराष्ट्र में कौन से हिसाब से चलेगी? हज़ारों करोड़ का कर्जा लेकर काम कर. आज ठेकेदार का आंदोलन है. सभी काम तो करके लिया, उनसे कमीशन लिया 40%, 20% और उनका भुगतान नहीं हो रहा है. वो बेचारे सभी ठेकेदार जो है वो आज मंत्रालय में जाके आंदोलन करने वाले. ये स्थिति है. अभी लाडली बहन योजना और 1 महीना चलाएंगे, बाद में बंद कर देंगे. पैसा कहाँ है, किसके पास है? दिवाली के समय हमारे जो सरकारी कर्मचारी का पगार नहीं होगा, उनका वेतन नहीं होगा, पुलिस उनका वेतन नहीं होगा, टीचर्स उनका वेतन नहीं होगा. ये हो रहा है सब लाडली बहन योजना के राजनीतिक चक्कर में. सर, हरियाणा में 25 सीटों को लेकर कांटे की टक्कर दिखाई जा रही है. वहाँ पे बैलेट बॉक्स जो है बहुत बड़ा, पोस्टल वोट जो है बहुत बड़ा वहाँ पे रोल अदा करेगा. देखिए ये बीजेपी का कह रहे हैं कि हम सब संभाल लेंगे. कौन बोल रहे हैं? वहाँ के हरियाणा के मुख्यमंत्री सब संभाल लेंगे. कहीं ना वो कहीं संभाल लेंगे मीन्स घोटाला करेंगे पोस्टल बैलेट में. आप देखिए महाराष्ट्र में क्या ना, उनकी ताकत है पोस्टल बैलेट में है. तो सबको हमको सतर्क रहना पड़ेगा. हरियाणा बीजेपी हार गई है, जम्मू कश्मीर बीजेपी हार गई, महाराष्ट्र बीजेपी हार रही है और झारखंड भी बीजेपी हार रही है. थैंक यू. मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दिल्ली दौरे पे हैं अमित शाह के साथ विधानसभा. देखिए दिल्ली में जाना जो है वो टाल नहीं सकते. उनके बॉस दिल्ली में है, उनके जो आका है, उनके जो मालिक है वो दिल्ली में है, तो उनको मुजरा करने के लिए जाना पड़ता है दिल्ली में. एक ज़माने में दिल्ली में ब्रिटिशों की सत्ता थी तो वहाँ भी जाना पड़ता था लोगों को. उससे पहले मुगलों की सत्ता थी, औरंगजेब थे, अकबर थे, तो उनको भी यहाँ से कुछ लोग जाते थे. ये उनके वंशज है सब.
चलिए। सर लास्ट सर सीएम की एरिया से पहले इनकमिंग शुरू हो गई, धमकी की भाषा शुरू हो गई, कौन धमकी दे रहा है? तो सीएम खुद कह रहे हैं सर। सीएम क्या धमकी देंगे? ये जो धमकी दे रहे हैं ना, अब सत्ता है, अमित शाह की गृह मंत्रालय की ईडी सीबीआई है, पुलिस है, इसलिए धमकी दे रहे हैं। 2 महीने के बाद धमकी देने लायक नहीं रह गए ये लोग। भाजप